नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे दोन विषय सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि या दोन्ही विषयाचे किंवा हे विषय लावून धरणारी जी दोन व्यक्ती आहेत, एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे छगन भुजबळ, या दोघांच्याही सभा राज्यात ठिकठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि या सभेतून एकमेकांवर आगपाखळ कशी केल्या जाते हे आणि याच्यातून राज्यातील जनतेचं एक मनोरंजन होत आहे. जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापासून आंदोलनं केली, उपोषणं केली, देहत्याग आंदोलन केले आणि त्यातून सरकारला मराठ्यांना आरक्षण कसं मिळालं पाहिजे यासाठी म्हणून सरकारला तयार केलेलं आहे. आणि 2.5 लाख, 3 लाख, 1 कोटी, 5 कोटी अशी सारखी संख्या त्या सभांची आणि त्यांच्या त्या समाजाची सारखी ते सांगतायत. आणि 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व मी करतो आणि 5 कोटी मराठ्यांनी मला यासाठीच म्हणून तयार केलेलं आहे आणि यासाठीच म्हणून माझी तयारी आहे आणि यातून मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही, इथपर्यंत मनोज जरांगे आलेले आहेत. आणि सरकारने सुद्धा त्या अनुषंगानं तयारी करून अनेक ठिकाणी कुणबी जातीचे दाखलेसुद्धा मिळालेले आहेत, काही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण हे जवळपास जवळ येत असताना मागील महिन्यापासून भुजबळांनी ओबीसीचा मोठा गट हाताशी घेऊन ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही पाहिजे किंवा जे मिळेल ते मराठ्यांच्या ओबीसीच्या कोट्यातून मिळेल आणि त्यामुळे ओबीसीचं भलं मोठं नुकसान होईल हा विषय घेऊन त्यांनीसुद्धा आपले मेळावे, मोर्चे, आंदोलनं सुरू केलेले आहेत. आणि यातून आता जरांगे पाटील हे त्यांच्या सभातून बऱ्याच वेळा भुजबळांवर आपले विरोधक समजून एकिऱ्या भाषेमध्ये शब्दप्रयोग करतात. त्यांचा नामोल्लेख न करता त्यांच्याप्रती अपशब्द बोलतात आणि हे अपशब्द बोलल्यानंतर तो भुजबळांचा अवमान आहे. कारण भुजबळसुद्धा ही साधी व्यक्ती नाही. आज रोजी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते अन्नपुरवठा मंत्री आहेत आणि यापूर्वीसुद्धा अनेक वर्ष ते सातत्यानं राजकारणात राहत म्हणजे प्रत्येक वेळेस ते मंत्री होते. आणि असं असताना एवढ्या मोठ्या व्यक्तीचा अवमान जरांगे पाटलासारखा एखादा सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती करतो, त्यामुळे ते सुद्धा भुजबळांना नेहमी खटकते. आणि यातून मग एकमेकावर प्रहार करताना काल भुजबळांनी जरांगे पाटलांच्या काही महत्त्वपूर्ण बाबीवर बोट ठेवलं की जरांगे पाटील हे सासऱ्याच्या गावात आलेले आहेत, सासऱ्याच्या घरी राहतात, सासऱ्याच्या घरी जेवण करतात, सासऱ्याकडेच राहतात आणि हा एवढा छोटासा व्यक्ती हा एवढा कसा काय मोठा झाला आणि हा दारू पितो, बेवडा आहे, 90 बाज आहे, 90 पिल्यानंतर तो माझ्याप्रती अपशब्द बरबळतो, मुलाखती देतो. अशा पद्धतीनं जरांगे पाटलांना नामोहरम करण्याचा किंवा जरांगे पाटलाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भुजबळांनी केलेला आहे. एकंदरीत काय तर या दोघांच्या सभातून आणि याच्या बोलण्या वागण्यातून आता एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. वैयक्तिक. आणि या वैयक्तिक टीका टिप्पणीतून निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जातो आणि यातून कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता निर्माण होते आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्षसुद्धा काही ठिकाणी पेटतो किंवा पेटायला लागलेला आहे. आणि असं असताना एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यंगाबद्दल किंवा त्याच्या एखाद्या
चुकून केलेल्या व्यसनाबद्दल जर आता यातून टीका व्हायला लागली तर निश्चितच हे विषय भरकटायला लागले असं म्हणायला हरकत नाही. खरं तर विचार केलं तर गेल्या 2.5-3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या ठिकठिकाणच्या होणाऱ्या सभा, त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि त्या ठिकाणी असणारी व्यवस्था आणि त्यांचं राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये झालेलं स्वागत बघता जरांगे पाटील हे मराठ्यांच्या गळ्यातला ताईत झालेले आहेत. कारण माझ्या माहितीप्रमाणे भुजबळांपेक्षाही जास्त सत्कार हे जरांगे पाटलांचे होत आहेत. मला नाही आठवत की भुजबळांचा सत्कार करताना काही JCB आले असतील, त्या JCBमधून काही टन फुलं त्यांच्यावर उधळले गेले असतील. हे भुजबळांबाबतीत झालं नाही, पण मनोज जरांगेच्या बाबतीत हे होते. प्रत्येक ठिकाणच्या त्यांच्या सभा आता अलीकडे ह्या त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणाऱ्या सभा होत आहेत. आणि ही पुष्पवृष्टी करताना एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचलेला हा मनोज जरांगेसारखा सर्वसाधारण कार्यकर्ता हा सरकारला आता नाकी दम आणायला निघालेला आहे. आणि यासाठी म्हणून आगामी 24 तारखेपर्यंत मराठ्याला आरक्षण सरकारला देणं भाग आहे, इथपर्यंत जर त्यांची ठेप जर पोहोचली असेल तर अशा मराठा समाजाच्या नेत्याला भुजबळासारख्यांनी बेवड्या म्हणणं, दारूबाज म्हणणं, 90 पिणारा म्हणणं हे निश्चितच बरोबर नाही. ती वैयक्तिक टीका आहे, ती जाहीर टीका व्हायला लागली आहे मित्रांनो. त्या जाहीर टीका होत असल्यामुळे याच्यातून खरंच एकमेकाचा प्रचंड उपमर्द होत आहेत, प्रचंड उपमर्द होते. आणि असं करणं ही खरंच लोकशाहीला पूरक नाही. याच्यातून आगामी काळामध्ये मराठा विरुद्ध OBC हा संघर्ष पेटणार आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आज सर्व समाज एकमेकाशी गोविंदाने राहतात आणि त्या समाजामध्ये एकमेकांना जर आपण त्याच्या खाण्यापाण्यावरून जर टीका करायला लागलो तर ती निश्चितच हानी आहे. आता मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेब जेव्हा जरांगे पाटलांना 90 पिणारे म्हणतात, दारू पिणारा म्हणतात, सासऱ्याकडे जाऊन खाणारा म्हणतात, तर मला भुजबळांना सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे की भुजबळ साहेब, आपण शिवसेनेत असल्यापासून तर आजपर्यंत विविध आंदोलनं केली, एक नेतृत्व तुमच्या नावानं उभं राहिलं, अगदी तरुणपणापासून तर आता या वयापर्यंत आपण सातत्यानं राजकारणात आहात, एक आंदोलक म्हणून आपण आहात. आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपण सुद्धा मनोज जरांगेंना जे सांगता, म्हणजे मनोज जरांगेंवर तुम्ही जर एक बोट दाखवलं असेल तर 4 बोटं तुमच्याकडे आहेत. त्यामध्ये आपण सुद्धा याच पद्धतीचं राजकारण किंवा याच पद्धतीची भाषा किंवा याच पद्धतीचं खानपान हे कधी काळी केलेलं आहे. आजही राज्यामध्ये आपल्या अधीनस्थ असणारे कित्येक बिअर बार, कित्येक देशीदार दुकानं हे तुमच्या संपर्कानं किंवा तुमच्या गणगोतातील अनेकांची आज उभी आहेत. मग तुम्ही मनोज जरांगेंना जेव्हा असं म्हणता तेव्हा आपण आपलं पाहिलं पाहिजे की आपण किती 90 वाज लोक आपल्या जवळ ठेवतो आहे किंवा आपण सुद्धा 90तूनच आज पुढे आलेलो आहोत. हे भुजबळासारख्या पोक्त नेत्यांनी, पोक्त व्यक्तींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे भुजबळांकडून अशी टीका होणं निश्चितच बरोबर नाही. मनोज जरांगेचं एक ठीक आहे, मनोज जरांगे तेवढे पोक्त नाहीत, तरुण आहेत. त्यांच्याप्रती जर कोणी बोलत असेल तर त्यांचं रक्त तरुण असल्यामुळे सळसळते, त्यांचा तेवढा आवाका नाही, अभ्यास नाही, त्यामुळे ते बोलून बसले असतील. तुम्हाला एकेरी भाषेमध्ये ते बोलत असतात किंवा अजूनही बोलत आहेत. पण तरी एखाद्या शेंबड्या मुलांनी जर आपल्याला शिवी दिली तर त्याला पोक्त व्यक्ती शिवी देत नसतो. ह्याचं भान खऱ्या अर्थानं भुजबळांनी ठेवायला पाहिजे. आणि जर भुजबळ ते ठेवत असतील तर निश्चितच भुजबळांना काय म्हणायचं आहे हे त्यातून पुढे येईल. कारण आज रोजी भुजबळ राज्यात मंत्री आहेत आणि ते सुद्धा आता बोलताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा घसरतात आणि त्यांनासुद्धा ते वेठीस धरतात. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी किंवा पोलिसांवर जो दगडफेक झाली त्यात पोलीस दुःखी झाले, पोलिसांना त्रास झाला. आणि यावेळेस अशा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही जी मागणी भुजबळांनी केली
आणि त्यावर सरकारने अनेक मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले किंवा नोटिसेस दिलेले आहेत, त्यांना वॉरंट निघालेले आहेत. त्यामुळे भुजबळ हे सध्या सरकारला सुद्धा वेठी धरत आहेत आणि त्या सरकारामध्येच मंत्री आहेत. मी माझ्या एका व्हिडिओमधून हे सुद्धा म्हटलेलं आहे की भुजबळांना मनोज जरांगेंचा जर प्रहार करायचे असतील मनोज जरांगेंवर, तर भुजबळांनी आपलं मंत्रिपद बाजूला सोडून ओबीसीचं नेतृत्व आपलं स्वतःचं सिद्ध केलं पाहिजे की तेव्हा त्यांच्याकडे कुठलंही मंत्रिपद असायला नको. आणि जर एवढा मोठा राज्यातील ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे, त्याचं नेतृत्व तुम्ही करत असताल, तर गुण्यागोविंदानं वागणारे हे समाज आपल्या किंवा तुमच्या अशा बोलण्यामुळे जर हे दुही निर्माण होत असेल, तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याला कारण राज्य मंत्रिमंडळात असणारे तुमच्यासारखे नेतेच जबाबदार असतील. अधिवेशन काळामध्ये जे काही बोलल्या गेलं, मराठ्यांप्रती सांगितलं गेलं, ओबीसीप्रती बोलल्या गेलं, आणि याच्यातून 24 तारीख जवळ येत असताना आता आरक्षण भेटण्याऐवजी त्यातून जर दुसराच विषय जर चर्चेला गेला, तर ते निश्चितच बरं राहणार नाही असं मला वाटते. मित्रांनो, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथंच थांबतो. धन्यवाद.